एक गोष्ट अशी आहे की माझ्या माहितीप्रमाणे 12 लोकांचं आकडा मला जो प्राप्त झाला आहे आतापर्यंत तो 12चा होता. कदाचित काही लोक 2च लोक सिरियस होती, त्याच्यापैकी एकाला काय झालं असेल तर मला कळणार नाही. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण विचारलेलं आहे की उपचार सुरू असलेले पेशंट किती आहेत, तर उपचार सुरू असलेले पेशंट एकंदर 18 आहेत आणि डिस्चार्ज झालेले पेशंट 25 आहेत. जे लोक ज्या प्रकारे मागण्या करत आहेत अशा तऱ्हेचं राजकारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीच घडलेलं नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी उष्णतेची लाट आली ती उष्णतेची लाट पश्चिम बंगालपासून थेट गोव्यापर्यंत उष्णतेची लाट आली आणि ती अचानक आलेली होती आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये मुलांना सुट्ट्यासुद्धा जाहीर करायला लागली, एवढी तिथं ती तीव्र होती. आता दुसरा प्रश्न असा उभा राहिला की काही लोक म्हणतात की तुम्हाला जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला हा तुम्ही येणाऱ्या नेत्यांच्या सोयीप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला. ही 100% असत्य आहे. जे स्त्रीसेवक या कार्यक्रमाला येणार होते त्यांची आग्रहाची मागणी होती की हा कार्यक्रम दुपारचाच घ्यावा आणि त्याच्यामागे त्यांची संयुक्तिक अशी कारणं होती. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण आपल्याला रात्रीपर्यंत पुन्हा घरी पोचायला लागतं. आणि तुम्ही एक दुसरं लक्षात घेतलं पाहिजे की याच्या मागची जी भावना होती ही मागची भावना अत्यंत स्त्रीसेवकांची सुद्धा उदात्त होती. कारण त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी ज्यावेळेला 2 वाजता तयारी बघण्यासाठी गेलेलो होतो मैदानावर, त्यावेळेलासुद्धा जवळजवळ 2-1 लाख लोक ही रात्रीच तिथं पोचलेली होती आणि सकाळपर्यंत ती मैदानात बसून होती. ही एक भावना असते लोकांची आणि त्या भावनेच्या पोटी जरी आम्ही संध्याकाळचा कार्यक्रम ठेवला असता कदाचित म्हणजे ॲग्री केलं असतं तरी ते दिवसभर मला ॲज इट इज त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकर येणार आणि आम्ही बसणार, कारण आम्हालासुद्धा तो कार्यक्रम आमच्या दृष्टीने भावनेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एकही त्रुटी त्याच्यामध्ये दाखवावी की त्याच्यामध्ये पाण्याची कनेक्शन्स कमी होती का किंवा जे डॉक्टर्स आहेत 350 डॉक्टर्स हे स्पॉटवर होते, त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी असलेले डॉक्टर्स होते, तिथं कार्डियक ॲम्ब्युलन्स होत्या, सगळ्या तऱ्हेच्या ॲम्ब्युलन्सेस होत्या. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा तऱ्हेने एखाद्या चांगल्या कार्यक्रमाच्याबद्दल राजकारण करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. ज्या प्रकारे हे सगळं सांगण्यात येतं आहे ते प्रकार पूर्णपणे चुकीचं आहे. अमित शहाजींनी कधीही सांगितलं नव्हतं की त्यांना वेळ नव्हता. उलटं ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी संध्याकाळी फ्लाईटने गोव्याला गेलेले आहेत. त्यांचा कार्यक्रम आम्हाला संध्याकाळी सुद्धा उपलब्ध होता. परंतु शेवटी हा कार्यक्रम त्याच्यामध्ये मुख्य सहभाग हा स्त्रीसेवकांचा होता, ज्यांचं मनापासूनचं प्रेम हे आप्पासाहेबांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळे तो एक कौटुंबिक सोहळा होता त्यांच्या दृष्टीने. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वतः आप्पासाहेबांनी सुद्धा या संदर्भात आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी आवाहन केलं असतानासुद्धा जे लोक याच्यातून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात ते संपूर्णपणे चुकीचं आहे. अशा तऱ्हेचं राजकारण अशा कार्यक्रमामध्ये होता कामा नये. आप्पासाहेब हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, ते एक सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात जी एक आत्मीयता, स्त्रीसेवकांमध्ये तर आत्मीयता असते, परंतु ज्या पद्धतीने त्यांचे स्त्रीसेवक काम करतात त्याच्याबद्दलची आत्मीयता ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे नाहीतर कुठल्याही कार्यक्रमाला 23-24 लाख लोक एकत्र जमत नाही. ते जमतात त्यावेळेला त्यांनी ज्या सूचना केलेल्या असतात त्याचाही विचार करायला लागतो आणि त्याच्यामुळे दिवसाचा कार्यक्रम घ्यावा ही त्यांची जी इच्छा होती आणि त्याच्याचमुळे हा कार्यक्रम दिवसा घेतला गेलेला आहे. जे कोणी राजकीय आरोप करतात की येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना वेळ नव्हता म्हणून कार्यक्रम सकाळच्या वेळेला ठेवला, ही 100% चुकीची बाब आहे. हे मी अगदी ठामपणे आपल्याला सांगतो. पण केसरकर साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात की सगळी सोय होती मात्र पाण्याची सोय कुठेतरी कमी पडली असं आहे, कारण की ज्या पद्धतीने हा सगळा मृत्यूचा दर आहे तो पाणी मिळालं नाही असे देखील स्त्रीसेवकांची देखील आतून जे बोलत आहेत, कारण की स्पष्टपणे स्त्रीसेवक कोणी समोर येत नाहीत बोलण्यासाठी. मात्र पाणी कमी पडलं कारण की उष्णता जास्त होती, वेळ खूपच दुपारची होती, त्यामुळे कारण की टेम्परेचर 42 डिग्री होतं. तुम्ही स्टेजवरून सगळेजण सांगत होतात की टेम्परेचर 42 डिग्रीपर्यंत आहे. एक गोष्ट अशी की आपण सांगता ते मी माहिती चेक केली, याच्यामध्ये 2300
पाण्याच्या नळ दिलेले होते, 2300 पाण्याचे नळ दिलेले होते, 7 किलोमीटरची लाईन त्याच्यासाठी टाकलेली होती आणि टॉयलेट्ससुद्धा 350 टॉयलेट्स त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. एकंदर त्या ठिकाणी 350 डॉक्टर होते आणि त्याच्यापैकी 80 सुपर स्पेशालिस्ट होते. फार्मसिस्ट 150 होत्या, नर्सेस 150 होत्या, मदतनीस 600 होते आणि त्याच्यामुळे ओ आर एसच्या ज्या किट होत्या त्यातसुद्धा 2,50,000 ORC त्याच्या किट्सवर ठेवलेल्या होत्या. म्हणजे सरकारकडून कुठलीही याबाबत असं काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की सरकार बेफिकीर वगैरे होतं, असं बिलकुल नाही आहे. आणि तुम्ही मला एकही इन्सिडन्स दाखवावा की मुंबईमध्ये सनस्ट्रोक झालेला. कारण मुळातच आपली जी हवा आहे या हवेमध्ये दमटपणा असतो आणि त्याच्यामुळे सनस्ट्रोक होत नाही. आणि ही एक एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती निर्माण झाली इथंच नाही तर संपूर्ण पट्ट्यामध्ये, म्हणजे वेस्ट बंगालपासून गोव्यापर्यंत या संपूर्ण पट्ट्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती कोणी अँटिसिपेट केलेली नव्हती. दुसरं आपण एक गोष्ट घेतली पाहिजे लक्षात की जी आपल्या लक्षात येत नाही की मी सुद्धा एक भाविक आहे. ज्याला मी एखाद्या देवळामध्ये जातो किंवा मला ज्याला माझ्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल आणि त्याला मला थोडंसं जर विकनेस वाटायला लागला किंवा इतर काहीतरी अडचणी आल्या तर मी काय म्हणतो की मी माझ्या देवाचं दर्शन घेतो आणि नंतर जातो. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्याला बरं वाटत नसेल तर मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. आणि ही जी भावना आपल्यामध्ये असते त्यामुळे अगदी टोकाचं बेशुद्ध होईपर्यंत लोक ते सहन करत राहतात. ही जी आपली सहनशीलता असते ही अनेक वेळेला आपल्याला मारक ठरते, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की कोणाचीही कंप्लेंट आली नाही जोपर्यंत कार्यक्रम संपलेला नव्हता. आणि त्याच्यामुळे एक मनुष्य असं मनाच्या, म्हणजे ही माझी स्वतःची भावना अशीच असते. म्हणजे मला जरी अनकम्फर्टेबल वाटलं तरी मी काय म्हणणार की एकदा कार्यक्रम पूर्ण होऊन दे, अत्यंत पवित्र कार्यक्रम आहे, आणि नंतर आपण काय तो उपचार घेऊया. पण अनेक वेळेला आपल्याला माहिती नसतं की सनस्ट्रोक म्हणजे काय असतो, कारण हा अपरिचित आहे. सनस्ट्रोक कुठे होतो? नागपूरसारख्या विभागामध्ये जिथं 45 डिग्रीवर टेम्परेचर जातं. मुंबईचं टेम्परेचर युजली 38वर जातच नाही, कारण आपला कोस्टल रिजन आहे, आपल्याकडे ह्युमिडिटी असते. पण हे सगळं लक्षात घेऊन 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पुरेशी व्यवस्था नव्हती का, तर पुरेशी व्यवस्था होती. परंतु पुरेशी व्यवस्था असतानाही हे घडणं हे अतिशय दुःखदायक आहे. सगळ्यांनाच, आम्हाला अतिशय दुःखदायक आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर दुःख व्यक्त केलं आहे, आप्पासाहेबांनी त्याच्यावर दुःख व्यक्त केलं आहे. म्हणजे अशा प्रसंगामध्ये की ज्या वेळेला आपण त्या कुटुंबाच्या बाजूने सुद्धा शासन उभं राहिलं, प्रत्येकी 5 लाख रुपये त्यांना मदत जाहीर केलेली आहे. परंतु हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे की एवढी सगळी तयारी केलेली होती. परंतु एवढा मोठा क्राऊड ज्याला येतो आणि त्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येते, त्याच्यामुळे ही आपत्ती कंट्रोल करणं हे अनेक वेळेला कोणाच्या ताकदीच्या बाहेरसुद्धा जाऊ शकतं. कारण लोकांची संख्या लक्षात घेतली आणि अचानक आलेली जी हीटवेव्ह होती आणि त्याच्यामुळे अत्यंत दुःखदायक असा हा प्रसंग आहे. संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालं आहे. परंतु त्याच्यामध्येही करणारी लोकं आहेत, हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये अशासारख्या गोष्टीवर कधीच राजकारण आजपर्यंत केलं गेलं नाही. ते करणारी लोकं असावी. तर माझी त्यांना विनंती आहे की कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण करणं ह्याला मर्यादा असते, तर अशी त्यांनी करू नये. अचानक जे स्पष्टीकरण काढले त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की या घटनेचं राजकारण नको. दुसरीकडे अनिकेत तटकरे यांनी सुद्धा आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे की या गोष्टीवर आरोप प्रत्यारोप होता कामा नये, जे गंभीर आहेत त्यांच्यावर उपचार व्हायला हवेत. मात्र दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवरतीच गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. तशीच मागणी सुप्रिया सुळेही करत आहेत. मग याला कशा प्रकारे बघतात? एक गोष्ट अशी आहे की बघा, राजकारण कसं करायचं याची 2 उदाहरणं तुम्ही आम्हाला दिलीच. म्हणजे त्यांच्यासारखं राजकारण कोणी करू नये. ते राजकारण कुठल्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जातं याचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं राजकारण करू नये असंच शेवटी म्हणावं लागेल. कारण ही शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे, ही काही कोणी आपोआप केलेली नाही आहे. आणि नैसर्गिक आपत्ती त्याच वेळेला टेम्परेचर वाढणं हे कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये. एवढी लोक येणार होते हे अगोदरपासून माहीत होतं, कारण की 20 लाखाचा आकडा गेल्या 3-4 दिवसापासून अगोदर सांगितला जात होता. हे सगळं माहीत असताना आपण सुविधा तुम्ही म्हणताय की सगळ्या पुरवल्या गेल्या. मग ह्या जे अचानक तापमान जे वाढलं तुम्ही सांगताय, ह्या अगोदर हवामान विभागाकडून काही अंदाज घेतला होता सरकारच्या वतीने की नव्हता घेतलेला? नाही बघा, मी तुम्ही एक गोष्ट रेकॉर्ड चेक करून बघा. आपण सनस्ट्रोकने याच्यापूर्वी कोण आपल्या भागामध्ये गेलं आहे का, हे तुम्ही आकडेवारी घ्या. शेवटी आपण कशावर डिपेंडंट राहतो?
पूर्वीच्या अनुभवावर डिपेंडंट राहतो. आता पुढच्या काळामध्ये आम्हाला सुद्धा अनुभव आला की ह्या भागामध्ये सुद्धा सनस्ट्रोक येऊ शकतो. शेवटी शेतकरी असतात ना, शेतकरी उन्हामध्येच काम करत असतात. महाराष्ट्रातला शेतकरी, आलेल्या लोकांमध्ये 90% लोक ही शेतकरी कुटुंबातली असते, जे दिवसभर उन्हामध्ये उभे असतात शेताची कामं करताना. अशा परिस्थितीमध्ये असा सनस्ट्रोक ह्या भागामध्ये येणं ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत कधीच घडलेलं नाही आहे. सनस्ट्रोक निश्चितपणे येतात ज्या ठिकाणी 45 डिग्रीच्या आसपास जातं तिथल्या लोकांची तयारीच असते की त्यांच्याकडे समजा नागपूरसारख्या भागामध्ये कांदा स्वतःबरोबर नेला जातो किंवा ओली जी फडकी असतात ती डोक्याभोवती बांधली जातात. तर हे तिथं सनस्ट्रोक होतात म्हणून त्यांना काय प्रकार करायचे माहिती आहेत. सनस्ट्रोक हा आपल्याकडच्या लोकांना म्हणजे विशेषतः कोकणपट्टीतल्या ह्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकं कुठली होती, सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंतची लोकं सगळ्यात जास्त होती आणि त्याच्यानंतर इतर भागातली होती. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट किंवा पुण्याच्या जवळपासची होती लोकं. हा मेन एरिया आहे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये श्रीभक्त आहेत. आणि त्याच्यामुळे असं आहे की हा एक पवित्र कार्यक्रम होता. करत असताना अचानक उष्णतेची लाट जी तयार झाली, ती उष्णतेची लाट कधीच ह्या भागामध्ये पूर्वी आलेली नाही आहे. आली असती तर आम्ही निश्चित माहिती घेतली असती. नाही, मुळात हा कार्यक्रम जो आहे राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार याची मुख्यत्वे जबाबदारी आहे ती सांस्कृतिक विभागाची. मग अशा वेळेला प्रश्न असा एक निर्माण होतो की सांस्कृतिक विभागाला याच्यामध्ये विश्वासात घेतलं गेलं की नाही, का सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून हात झटकले. जर हात झटकले असतील तर त्यांच्यावर कुठली कारवाई होणार का? नाही, बघा, सांस्कृतिक विभागाचा जरी कार्यक्रम असला तरी महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा कार्यक्रम असतो आणि नेहमी महाराष्ट्र भूषण ज्याला दिला जातो त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याला उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शासनाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटवर याच्याबद्दल दोषारोप करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. घडलेली घटना ही 100% मी आपल्याला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये एकही सनस्ट्रोक हा कोकण किनारपट्ट्यामध्ये झालेला नाही आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीमध्ये अशा तऱ्हेच्या हीट वेव्ज या येत नाही. तर आपल्याकडे 32-34 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं की आपल्याकडे आंबे गळायला सुरुवात होतात. म्हणजे हे सगळंच आहे, कारण हे टेम्परेचर डाऊन होतं की तिथं पाऊस तरी पडायला सुरुवात होतं. ही कोकणामधली आणि कोस्टल ह्याच्यावरची वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे एवढं टेम्परेचर 42 डिग्रीवर त्या दिवशी जाईल हे कोणी एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे अगोदर माहिती घेण्याचा प्रश्न नाही, कारण ह्याच्यापूर्वी कधीच असा इन्सिडेंट घडलेला नाही. त्यामुळे पुढे जर असं कधी आयोजित करायचं असेल तर आम्ही डिपार्टमेंटकडून माहिती घेऊ, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. कार्यक्रम स्थळ आणि रेल्वे स्टेशन हे डिस्टन्स लांब होतं आणि पायी चालत जाण्यामुळे किंवा रात्रीचं जागरण त्याच्यामुळे नियोजनाचा हा कुठेतरी फटका आहे असं वाटतं. नाही, बघा, असं आहे की रात्री कोणाला तरी यायला सांगितलेलं नव्हतं, पण शेवटी भक्ती मार्गातली लोक आहेत. आपण पंढरपूरला जाताना चालत जातो, रात्रंदिवस चालत जातात दिंड्या. हा जो भक्ती मार्गातला प्रकार असतो त्याच्यामध्ये त्यांना दिवस आणि रात्र असं काही नसतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं, रात्रीच्या वेळेला 2 लाख लोक रात्रीच्या वेळेला आलेली होती आणि अनेक लोकांना कोमॉर्बिडिटीसुद्धा असते. मला आता डायबिटीस आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे, असं अनेक लोकांना असू शकतं आणि मग ते ॲग्री होतं, म्हणजे ते वाढतं आणि अशा प्रकारांमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आम्हालासुद्धा अतीव दुःख झालं आहे ज्या ह्याच्यात झालं आहे. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की असं असेल आणि हे जर असे आरोप करत असले तर स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि चिरंजीव पूर्ण वेळ उन्हामध्ये बसलेले होते. इतरांसारखेच पूर्ण वेळ उन्हामध्ये होते. कुठलंही सावली त्यांच्यासाठी क्रिएट करण्यात आलेली नव्हती, कारण ते स्त्री साधक आहेत, तसे बसले. आणि अशी जर परिस्थिती असती तर कोणी स्वतःच्या पत्नीला पाठवलं असतं का, स्वतःच्या मुलाला पाठवलं असतं का, लोकांच्या बाबतीत काळजी घेतली असं बिलकुल नाही आहे. स्वतः त्या पुढच्या रांगेमध्ये बसलेल्या होत्या, उन्हामध्ये होत्या, डोक्यावरून पदर घेतलेला होता. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्या ठिकाणी. स्वतः श्रीकांत शिंदे हे उन्हामध्ये संपूर्ण वेळ जोपर्यंत संपली नाही म्हणजे हे कार्यक्रम तोपर्यंत श्रीकांत शिंदे सुद्धा पूर्णपणे उन्हामध्ये बसलेले होते. हा शेवटी एक भक्तिभाव असतो आणि त्या भक्तिभावाच्या संदर्भात कोणीही काही बोलणं हे मला वाटतं फारसं योग्य नाही. आणि म्हणून शेवटी असं आहे की ज्या लोकांना राजकारणाच्या पलीकडे काही दिसतच नाही त्याने हा भक्तिभावही दिसणार नाही, महाराष्ट्राची परंपराही दिसणार नाही किंवा अशा तऱ्हेची हिटवेव पूर्वी महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये कधी आलेली नाही हे सुद्धा कधी दिसणार नाही. एक राजकीय प्रश्न, गेल्या काही दिवसापासून एक चर्चा चालू आहे की अजित पवार आहेत ते कुठेतरी भाजपच्या संपर्कात आहेत. कसं बघताय, कारण की राजकीय भूकंप होण्याचा जो मार्ग आहे तो दिसून येतो सगळं.
आज तुम्ही बघितलं आणि आजचं जर यांचं संजय राऊतांचं स्टेटमेंट बघितलं तर ते ॲफर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे की असं होण्याची शक्यता आहे आणि असं होण्यामागे काय कारण आहे त्याची कारणमीमांसा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कारणमीमांसा तुमच्याकडे मागितली आहे कोणी? मुळातच तुमच्याकडे कोणी ती मागितलेली नाही आहे. अजितदादा जर जात असतील पक्षामधून बाहेर किंवा भाजपला सपोर्ट करणार असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. हा जो व्यक्तिगत निर्णय आहे हा व्यक्तिगत निर्णय हा ते स्वतः घेऊ शकतात, त्यांना कोणी अडवलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते एक अत्यंत पॉप्युलर असे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये जे आमदार 1 लाखाच्या वर मताधिक्याने निवडून आले त्याच्यामधले ते एक आहेतच, परंतु महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचं हायेस्ट मार्जिनने निवडून आलेले ते आमदार आहेत. त्यांना 1,80,000पेक्षा जास्त मार्जिन हे बारामती मतदारसंघातून मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांसारखे जी लोक कधीही थेट निवडून आले नाहीत, जे नेहमी राज्यसभेवर जाऊन बोलतात, त्यांनी अशा लोकनेत्याबद्दल बोलण्याचं फारसं कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. ते जर तुमच्याकडे आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल का तुमचं? स्वागत तर हे बघा, दादा एक काम करणारे मंत्री आहेत, इतर काहीही असू शकतं. दादा ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्यांच्याविरुद्ध आम्ही लढा दिला, आम्ही आमदार बाहेर पडलो. याचं कारण असं होतं की त्यावेळेला ते ऑथॉरिटीमध्ये होते, ते उद्धवसाहेबांच्या हातात काही नव्हतंच त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे उद्धवसाहेब त्यांच्यासमोर बोलायची उद्धवसाहेबांची काय हिंमत होत नव्हती, काय नव्हती मला माहिती नाही. परंतु ते स्वतः निर्णय घेत होते आणि ते आपल्या पक्षाच्या हिताचे निर्णय घेत होते, कारण ते राष्ट्रवादीचे होते आणि त्यांनी राष्ट्रवादी वाढण्यासाठी काम केलेलं होतं. दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर ते तो पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्याबद्दल का आम्हीच लढा दिला ना. ज्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादीचे म्हणून उपमुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला, आम्ही त्यांच्याविरुद्ध लढा दिलेला आहे. पण ते आमच्यामध्ये आले तर ते असं करणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला काय वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. असं देखील बोललं जातंय की आता मुख्यमंत्री पद हे अजित पवारांना दिलं जाऊ शकतं आणि शिंदेंना कुठेतरी बाजूला सारलं जातं, असं देखील चर्चा उदाहरण आलंय आता. हे काय माहिती आहे, हे ज्यांच्या पोटात दुखतं ना ते असं बोलू शकतात. तुम्ही अगदी शांतपणे बघा, ॲक्शन स्पीक्स असं म्हटलं जातं, बॉडी लँग्वेज महत्त्वाची असते. ज्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदय महाराष्ट्रामध्ये आले तर शिंदेसाहेबांचा स्वभाव थोडासा लाजरा आहे, तसे बाजूला उभे राहतात. त्यांना मोदी साहेबांनी हाताला धरलं आणि आपल्या शेजारी आणून उभं केलं. काल या ठिकाणी शहासाहेब आले, मुख्यमंत्री जराशे बाजूला होते, लगेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या शेजारी आणून उभं केलं. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं की पुढची निवडणूक ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली युती महाराष्ट्रामध्ये लढवेल. एवढं स्पष्ट संकेत दिले असताना कोणीतरी एखादा कुडमुड्या ज्योतिषी बोलतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला जर बोलायला लागला, म्हणजे स्टेटमेंट विचारला ना, तर चुकीचं होईल ते. काँग्रेसचे सेक्रेटरी वेणुगोपाल राव आज उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत. नाही, त्यांना सगळ्यांनाच असं झालं आहे की काँग्रेस शिवसेनेशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि शिवसेना काँग्रेसशिवाय, शिवसेनामध्ये ते शिवसेना नाहीच आहेत. उबाठा जो सेना आहे ना, ती उबाठा सेना काँग्रेसशिवाय राहू शकत नाही. कारण कालच्या नागपूरची सभा ही त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे की नाना पटोले वगैरे बोलत होते, त्याला सगळे लोक होते. उद्धवसाहेब बोलायला उभे राहिल्याबरोबर लोक उठली आणि जायला निघाली. याचा अर्थ काय होतो की ते उद्धवसाहेबांसाठी एकतर आलेले नव्हते. आणि त्याच्यामुळे काँग्रेसने आयोजित केलेली बैठक होती, त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते. जरी वरच्या लोकांनी काही म्हणून दे, खालच्या लोकांना उद्धवसाहेब मान्य नाही, ही ह्याच्यातली वस्तुस्थिती आहे. उद्धवसाहेबांना मोठी खुर्ची दिली तरी खालची लोक उसळून उठतात. याचं कारण काय आहे, शिवसैनिक म्हणून काँग्रेसबरोबर नेहमी फाईट झालेली आहे, त्यामुळे ती फाईट इथं संपू शकते, खाली नाही संपू शकत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिकेची जी प्रभाग रचना होती ती त्यांनी 227 सोडून 236 दिली होती. त्या विरोधात ठाकरे त्याच्यानंतर मग शिंदे फडणवीस सरकार आलं, मग त्याने तो निर्णय रद्द केला. ते त्याच्या विरोधात राजू पेडणेकर नावाचे एक ठाकरे गटाचे माजी नगरसेवक ही मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि 227 ही प्रभाग रचना कायम ठेवली. याबद्दल आपलं मत? एक गोष्ट आहे बघा, कोर्ट जो निर्णय देते ना त्याच्यावर आपण काय कॉमेंट्स करायचेच नसतात. याचा अर्थ, दुसरा अर्थ काय होतो की सरकारने जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य होता म्हणून त्यांची याचिका फेटाळून लावली. अशा तऱ्हेचा अनुभव त्यांना नेहमी येणार, कारण ते असे आहेत की ते
प्रत्येक ठिकाणी वेळ काढूपणाचं हे धोरण करतात. त्याच्यासाठी आपणच कोर्टामध्ये जातात, आपणच काहीतरी करतात. आत्ताच तुम्ही सांगितलं की ते जे याचिकाकर्ते होते ते उभाठा सेनेचे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. त्याच्यामुळे त्यांनाच ती चपरा काय असं समजलं पाहिजे. कि हिंदी में यही बोलना चाहूँगा कि जो हीट वेव आ गया था और उसकी वजह से जो भी दुर्घटना हुई है उसके लिए हम सबको बहुत खेद है. हमारी संवेदनाएं जो लोगों की यहाँ पे जिनके बारे में ये घटना हुई वो सबके प्रति हमारी संवेदना है. सरकार उनके साथ है. मदद डिक्लेयर करने से उनका दुख कम नहीं हो जाता, लेकिन उनका दुख बहुत ज़्यादा है और इस दुख की घड़ी में हम उनके साथ हैं. जो भी प्रिकॉशंस लेनी थी वो पूरी तरह से प्रिकॉशंस उस मैदान पे थी, लेकिन फिर भी ये इंसिडेंस हो गया. कुछ लोग इससे भी पॉलिटिक्स करना चाहते हैं. किन लोगों ने ऐसे बोला कि केंद्रीय मंत्री जी को समय नहीं था इसलिए दोपहर को लिया गया. ये बिल्कुल झूठ बात है. जो श्री सेवक है उनकी ही मांग थी कि ये प्रोग्राम दोपहर को लिया जाए ताकि हम लोग वापस जा सके, सुबह वो आ सके और रात को जा सके. इसलिए उन्होंने 12 का समय मांगा था, लेकिन धूप की वजह से हम लोगों ने उसको 10:30 बजे कर दिया था. उनका ये कहना था कि हम लोग वैसे भी अगर आप शाम को भी रखेंगे तो भी हमें आके यहाँ बैठना ही है. और आप देखिए कि उससे पहले दिन भी 2 लाख से ज़्यादा लोग रात को ही वहाँ पहुँच गए थे. तो ये बिल्कुल कहना गलत है. किसी भी वक्त जो सृष्टि है वो उपलब्ध थे, लेकिन ये मांग थी. इस मांग की वजह से इस प्रोग्राम का दोपहर का वक्त उसमें दिया गया. कितने डॉक्टर्स वगैरह पानी की कुछ कमी की बातें सामने आ रही हैं? नहीं, ये बिल्कुल गलत बात है. 350 डॉक्टर्स वहाँ पे उपलब्ध थे, जिनमें से 70 सुपर स्पेशलिस्ट थे. नर्सिस अराउंड 150 नर्सिस वहाँ पे थी और 600 मेडिकल असिस्टेंट्स वहाँ पे थे. 2500 से 2300 करीब 2300 नल वहाँ पे लगाए गए थे और पूरे से मात्रा में टॉयलेट्स भी वहाँ लगाए गए. जैसे आपने कहा कि पश्चिमी महाराष्ट्र के तापमान को ध्यान में रखते हुए जिस तरह से रायगढ़ डिस्ट्रिक्ट में एक हादसा हुआ, एक तरफ से गर्मी का प्रकोप है, कहर कह सकते हैं, क्या लगता है कि इस तरह के कार्यक्रम जैसे पहला इंसिडेंट कह सकते हैं महाराष्ट्र के लिए ये पहला इंसिडेंट, मतलब सनस्ट्रोक का पहला इंसिडेंस नहीं है. ये पहला इंसिडेंस कोस्टल रीजन के लिए है. आज तक कोस्टल रीजन में एक भी मौत नहीं हुई है सनस्ट्रोक की वजह से. तो कोकण बेल्ट जो है इसमें कभी भी ऐसे नहीं होता. ये एक्स्ट्राऑर्डिनरी सिचुएशन आ गई कि जब ये हीट वेव आ गई, वो पश्चिम बंगाल से गोवा तक ये हीट वेव चली और उसी वजह से पश्चिम बंगाल में स्कूलों को भी छुट्टी दी गई. तो ये एक्सपेक्टेड नहीं था और इसीलिए मुझे लगता है कि जो एक्सपेक्टेड नहीं था वो अचानक से हो गया. तो लोगों को उसकी आदत ही नहीं है, कोंकण के लोगों को, क्योंकि स्पेशली ये कार्यक्रम कोंकण में था और जो फॉलोअर्स है जिसको हम लोग श्री सेवक बोलते हैं वो ज़्यादातर कोंकण बेल्ट से है. उनके तो पूरे विश्व में फॉलोअर्स है, लेकिन कोंकण बेल्ट में सबसे ज़्यादा है. तो एक अनएक्सपेक्टेड चीज़ थी. इसके लिए खुद अपा साहेब धर्माधिकारी साहब ने भी बोला है कि इससे कोई पॉलिटिक्स नहीं करे. जो लोग हमेशा पीटी पॉलिटिक्स के बारे में सोचते हैं वही ऐसा करते हैं, नहीं तो लोग जिनकी आज जो अपने साथ नहीं रहे उनके बारे में ऐसी चीज़ें लोग नहीं बोलते. वो तो कैसे अच्छे से अच्छा ट्रीटमेंट दिया जाए, कैसे लोगों को बचाया जाए, यही महाराष्ट्र की संस्कृति है. ये जो पीटी पॉलिटिक्स है आज के दिनों में ही आ गया है और मुझे ऐसे लगता है कि किसी को भी इसमें पॉलिटिक्स नहीं करना चाहिए. एक बात और कही कि जिस तरह से सभा में सब लोग आए, स्वयंसेवक जो है, कोकण बेल्ट से लोग आए और राजकीय अनुभवी से आए, नजर किसान थे, किसान अक्सर खेत में काम करते हैं, कड़ी धूप में काम करते हैं, उन्हें एक आदत सी होती है. तो ये सनस्ट्रोक एक प्राकृतिक घटना के तौर पर उसको देखना चाहिए, क्योंकि 90% जो श्री सेवक आए थे वो एग्रीकल्चरल कम्युनिटी को बिलोंग करते हैं. तो हमारे जो शेतकरी है वो तो दिन भर धूप में ही काम करते हैं, तो उनको धूप का कुछ ज़्यादा प्रभाव नहीं लगता है, ऐसे उनका मानना है. लेकिन ये हीट वेव तो उनके लिए भी अनएक्सपेक्टेड थी. तो जो भी हो गया बहुत बुरा हो गया और हम उनके परिवार के संवेदना में हम लोग शामिल हैं. सरकार कह रहा है कि नेताओं के लिए बड़ा मंच बनाया गया था, एसी लगाया गया था. क्या जो ओपन स्पेस वहाँ पे पंडाल लगाकर
धूप से बचा जा सकता था, तो आरोप लगा रहे हैं कि नेताओं की वजह से ये चीजें हुई। देखिए, मैंने तो आज तक कभी नहीं देखा कि 26 लाख लोगों के लिए पेंडॉल बन सकता है। वो बना सकते, वो कुछ भी कर सकते, वो तो मुंह से हमेशा बातें करते रहते। इट इज़ नॉट पॉसिबल। ये एक सीरियस इंसिडेंस है, उनको ऐसी बातें नहीं करनी चाहिए, क्योंकि इतना बड़ा पेंडॉल जिसमें 26 लाख लोग बैठ सकते हैं, ये तो एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी घटना होती है। 26 लाख एक तो पहले कभी भी पूरे विश्व में इकट्ठा नहीं हुए, और जो लास्ट टाइम जब नाना साहब का ये था सत्कार था, तो उस वक्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में उसका नाम आ गया। तो आप सोचिए कि वो अलग ही चीज़ है, उनकी शिस्त अलग है, वो जो समाज के लिए काम करते हैं वो अलग है, और इसको आप ऑर्डिनरी किसी भी चीज़ के साथ उसकी कंपैरिजन नहीं कर सकते। तो उनका जो बड़प्पन है वो ऐसी व्यक्तियों के समझ में कभी भी नहीं आएगा कि उनको आपास्वामी बोलते हैं, तो आपास्वारी बोलते हैं, तो आपास्वारी का जो बड़प्पन है वो उनके समझ में नहीं आएगा। क्या अब इस तरह की सभा अगर होती तो मौसम विभाग की राय लेना जरूरी होगा सरकार? इससे आगे हम लोग जरूर राय लेंगे, क्योंकि ऐसी इंसिडेंट्स महाराष्ट्र में फर्स्ट टाइम हुई है। तो फर्स्ट टाइम जब इंसिडेंट्स होता है तो उससे हम लोग कुछ सीखते हैं और उससे प्रिकॉशन कैसी लेनी है। जबकि अगर यही प्रोग्राम नागपुर में या विदर्भ में होता तो हम जरूर उसके बारे में मेट्रोलॉजी डिपार्टमेंट से पूछ लेते, लेकिन यहाँ ऐसे कभी भी नहीं हुआ कोस्टल जोन में। तो ये कोस्टल जोन में था और फर्स्ट इंसिडेंस है इस तरफ का, तो नेक्स्ट टाइम से वो भी हम लोग पूछ लेंगे। जैसे साहब, महाराष्ट्र की राजनीति में जो मामला कर रहा है वो अजित पवार का नाम लिया जा रहा है बड़े पैमाने पर कि वो बीजेपी का दामन थाम सकते हैं, आप लोग की तरफ भी कर सकते हैं, किस तरह से देखते हैं? देखिए, अजित दादा एक काम करने वाले राजकीय कार्यकर्ता है जो हमेशा कार्यरत रहते हैं, और वो जब जीत के आते हैं तो उनका मार्जिन जो है वो 1,80,000 से ज़्यादा है, जो महाराष्ट्र में सबसे ज़्यादा है। तो ऐसे कार्यकर्ता किसी भी पार्टी में जाए वो पार्टी के लिए असेट होते हैं। लेकिन ऐसी पार्टियां भी रहती है जो अपने घर की मुर्गी दाल बराबर बोला जाता है। तो आजकल शायद वही स्थिति हो गई होगी, इसलिए उन्हें लगा होगा कि हम लोग यहाँ नहीं रहे। पहले भी ऐसे इंसिडेंट्स हुए हैं जब वो हाजिर भी थे लेकिन उनको स्पीच करने के लिए नहीं बुलाया गया। तो ये भी होता है, अच्छे नेता को कभी कभी दुर्लक्षित कर देते हैं लोग, फिर उसकी जो सजा है वो भी उनको भुगतनी पड़ती है। एक बार पहले भी बीजेपी के साथ वो जा चुके हैं, आप लोग कितना भरोसा कर सकते हैं अजित पवार साहब या पवार साहब के ऊपर? कहीं उनकी नई रणनीति तो नहीं कुछ? देखिए, ऐसा है कि हमने तो नहीं बोला कि वो हमारे पास या बीजेपी के साथ आने वाले हैं। बड़ा पक्ष तो बीजेपी है। अगर बीजेपी में भी जाते हैं तो एक तरह से युति मजबूत ही हो जाती है। तो युति का मजबूत होना महाराष्ट्र के लिए एक अच्छी चीज़ है, और इसलिए मुझे ऐसे लगता है कि अगर ये होता है तो ये अच्छा है। ठाकरे साहब, वेणुगोपाल आज उद्धव ठाकरे से देर शाम माथुर से जाकर मुलाकात करने वाले हैं, क्या लग रहा है ये बैठकों का दौर लगातार बढ़ते जा रहा है? देखिए, मेरा तो मानना ऐसे है कि एक दूसरे के सिवाय वो सर्वाइव ही नहीं हो सकते, लेकिन क्या उनका जो इकट्ठा आना है वो नीचे के जो कार्यकर्ता है उनको मंजूर है क्या? उसका जवाब तो आपको नागपुर में मिल गया। जब नाना पटोले जी या तो कांग्रेस के कोई लोग बोल रहे तो सब लोग बैठे हुए थे। उद्धव साहब का जब चालू हो गया भाषण तो एकाएक से उठ के अबाउट टर्न करके वो बाहर निकल गए। इसका साफ मतलब ये है कि वो सब कांग्रेस के कार्यकर्ता थे, वो उद्धव साहब के लिए नहीं आए थे, वो कांग्रेस के मीटिंग के लिए आए थे, और वो उद्धव साहब को मानते नहीं इसलिए निकल गए वहाँ से। थँक यू। अजित दादा शरद पवार यांच्या परवानगीनंतर येणार असं रवी राणाने एक वक्तव्य केलेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही असं आहे की आजपर्यंत पवारसाहेब सांगतील तेच महाविकास आघाडीमध्ये चालत होतं। आता ती जागा राहुल गांधींनी घेतलेली आहे, आणि त्याच्यामुळे असा जर निर्णय पवारसाहेबांनी घेतला तर तो काय चुकीचा आहे असं मी म्हणू शकणार नाही। कारण शेवटी पवारसाहेबांचं नेतृत्व हे भारतातलं सर्वात ज्येष्ठ नेतृत्व समजलं जातं, आणि त्यांचा योग्य तो मान ठेवला, ते कुठे असतील तरी त्यांचा योग्य तो मान ठेवला गेला पाहिजे असा एक मराठी कार्यकर्ता म्हणून मला वाटतं, आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा ग्रेटनेस मला माहिती आहे। प्रकाश आंबेडकर ने बयान दिया कि आने वाले 15 दिनों में कुछ दो बड़ी चीजें महाराष्ट्र में होंगी, कैसे देखते हैं साहब? देखिए, दो चीज़ें, वो तो महान नेता है तो उनके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता, क्योंकि वो आम्बेडकर जी के
ग्रैंडसन है, तो उनका ये हक है कि वो बोल सकते हैं, लेकिन जो भी वो बोलते हैं वो भी हम लोग बहुत सीरियसली लेते हैं। जैसे उन्होंने बोला है कि एक इंटरनेशनल सेंटर होना चाहिए मुंबई में। हम लोग जैसे हमारे स्टूडेंट्स को बाहर भेजते हैं कुछ वो नया सीखे, तो वैसे प्रदेश के सब लोगों को यहाँ आना चाहिए। अंबेडकर जी के विचार उन्होंने सुनने चाहिए और उससे कुछ सीखना चाहिए। इसीलिए उन्होंने जो सजेस्ट किया है वो चीज़ हमने एक्सेप्ट की है और वैसे बदल हम लोग जो हमारा ओरिजिनल प्लान था उसमें हम लोग बदल कर रहे हैं, क्योंकि हम उनके बहुत इज्जत करते हैं। दूसरी चीज़ ये भी है कि आनंदराज अंबेडकर साहब ने हमें बोला था कि जो बाबा साहेब अंबेडकर ने क्रिएट किया है उसको बौद्धजन पंचायत समिति बोलते हैं। तो बौद्धजन पंचायत समिति का जो हेडक्वार्टर है वो हेडक्वार्टर बनाया था उनके जो पुत्र थे, जिनको क्रांति सूर्य बोला जाता था, भैया साहब बोला जाता था, उनको क्रांति सूर्य भैया साहब बोला जाता था। उन्होंने वो छोटा सा एक ऑफिस बनाया था। आज उसका उस छोटे के जो पौधा है उसका आज वृक्ष बन गया है। आनंदराज साहब ने उसको 7 मंजिले का बहुत बड़ा ऑफिस बनाया है। तो उसके लिए भी हमने 25 करोड़ डिक्लेयर किए और नेक्स्ट वीक तक उसका भी GR आ जाएगा। तो हम लोग अंबेडकर साहब के विचार के तरफ हमारा ये है, लेकिन पॉलिटिकली वो क्या बोलेंगे उसका जवाब देना, मैं उनका रिस्पेक्ट करता हूँ, इसलिए उनका जवाब देना मुझे ठीक नहीं लगता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।